गावाकडे आणि शहराकडे खूप मोठा फरक आहे मित्रांनो. शहरामध्ये दाटीवाटी खूप आहे मोठ्या प्रमाणामध्ये. खूप मोठ्या-मोठ्या उंच-उंच बिल्डिंगा, ते विश्व वेगळं आहे आणि गावाकडचं विश्व वेगळं आहे. ही हिरवीगार दुनिया म्हणजेच गाव आणि उंच-उंच बिल्डिंगा, उंच-उंच शहर, ते म्हणजे शहरच राहिलं गेलं. गाव ते गाव असतं. एक निसर्गरम्य असं वातावरण फक्त गावाकडेच बघायला मिळतं मित्रांनो. सिटीमध्ये ते बघायला मिळत नाही. सगळा ओसाड भाग असतो सिटीमध्ये. तसं बघितलं तर जॉबसाठी जावं लागतं बाहेर. दुसरा पर्याय नसतो. त्यामुळे गाव आणि अ, शहरामध्ये हाच फरक आहे. आणि दुसरा फरक म्हणजे शहरामध्ये महागाई खूप मोठ्या प्रमाणात असते. तर गावाकडे कमी प्रमाणात महागाई असते. प्रत्येक वस्तूचे दर शहरामध्ये जास्त असतात. तुम्ही प्रत्येक वस्तू घ्यायला गेलं त्याचे दर जास्त असतात. तसं गावाकडे वस्तूचे दर कमी असतात. डिफरंट हा खूप वेगळा वेगळा आहे गावामध्ये आणि शहरामध्ये. शहराचा विषय म्हणजे असा की शहरामध्ये सर्व काही डेव्हलप एरिया आहे, कंपनी आहे, एम-आय-डी-सी आहे, मोठमोठाले इंडस्ट्रीज आहे, फॅक्टरी आहे. यामुळे खूप मोठ्या प्रमाणात शहरामध्ये विकास होतो. पण त्याच विकासाबरोबर दुर्गंधी खूप मोठ्या प्रमाणात आहे. पोल्युशन आहे, एअर पोल्युशन, सॉईल पोल्युशन खूप मोठ्या प्रमाणात शहरामध्ये दिसायला मिळते. तसं गावाकडे असं काय पोल्युशन-बिल्युशन काय नसतं. त्यामुळे जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजे आणि याचं कारण फक्त एकच आहे, की वाढती लोकसंख्या आणि झाडाची होणारी हानी, निसर्गाचा होणारा ऱ्हास यामुळे खूप असे प्रसंग जाणवतात आपल्याला. जे आपले निसर्ग आहे, वन्य प्रजाती सध्या कमी होऊ राहिल्यात. जसे की वाघ, सिंह, मोर यासारख्या प्रजाती सध्या कमी होऊ राहिल्याचं कारण काय आहे? झाडंतोड खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खूप मोठ्या प्रमाणात जंगलतोड होऊ राहिले मित्रांनो. तर याचे कुठंतरी आपण काळजी घेतली पाहिजे, की झाडे जास्तीत जास्त लावली पाहिजे. प्रदूषण कमी केलं पाहिजे. वाढत्या प्रदूषणामुळे मानवी जीवनावर खूप मोठं संकट निर्माण होत आहे. या संकटाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि प्रत्येक गावाने एक अशी योजना केली पाहिजे, की प्रत्येक गावामध्ये 400 ते 500 झाडे लावलीच पाहिजे. ही योजना ही प्रत्येक वर्षाला केली पाहिजे. तेव्हा आपला निसर्ग चांगला राहील, सर्व काही चांगलं राहील आणि आपली जीवनशैली ही बदलेल आणि जीवनशैली बदलण्यासाठी आपल्याला निसर्गाचं वातावरण स्वच्छ ठेवणं किंवा हे चांगलं जमलं पाहिजे. तेव्हाच आपण काहीतरी नाही का, पुढं काहीतरी करू शकतो. त्यामुळे निसर्ग वाचला तरच मनुष्य वाचू शकतो. त्याच्यामुळे जास्तीत जास्त झाडे लावा, पर्यावरण वाचवा नाही का. आणि प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे, की वाढत्या प्रदूषणामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आजाराचे प्रमाण वाढतात, रोगराई वाढतात. हे कुठंतरी मानवी सृष्टीसाठी धोक्याचं आहे. यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रासायनिक खताची शेती करण्यापेक्षा जैविक खताची शेती केली पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. जैविक खते शेतीमध्ये वापरली पाहिजे. तेव्हाच शेतकरी प्रगत होऊ शकतो आणि असं डेव्हलप काहीतरी करू शकतो आणि प्रगती करू शकतो. त्यामुळे गरजेचं आहे, की जास्तीत जास्त जैविक खताचा वापर करा. जैविक खत शेतीसाठी वापरा आणि जास्त उत्पन्नाच्या मागं लागल्यामुळं शेतीचा ऱ्हास होत चालला आहे मित्रांनो. प्रदूषण वाढलं आहे आणि या प्रदूषणामुळे आता आपण बघतो हल्ली 50 ते 60 वयातच माणसं मरू राहिलेत. त्याचं कारण काय आहे? तर माणसाला शुद्ध अन्न भेटत नाही आहे. शुद्ध अन्न न भेटल्यामुळे माणसं आता सध्या मरत आहे. तर हे कुठंतरी चुकीचं आहे. रासायनिक खताचा कमी वापर करा. जैविक खतं जास्तीत जास्त जैविक खतं वापरत शेतीसाठी. धन्यवाद. व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि माझा संदेश सगळीकडे पसरवा जगामध्ये. आणि एक आदर्श माणूस म्हणजे जगामध्ये काम करत राहा. डेव्हलप कंट्री जिथं आपल्याला वाईट गोष्ट दिसली तर त्या गोष्टीचा आपण विरोध केला पाहिजे. चांगल्या गोष्टीला नेहमी प्रोत्साहन दिले पाहिजे. एखाद्यावर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाला वाचा फोडली पाहिजे.
त्यासाठी पाऊल उचललं पाहिजे मित्रांनो. आणि एक आदर्श शेतकरी आणि एक आदर्श राजकारणी माणूस तोच बनतो, जो त्याची कामे व्यवस्थित करतो आणि प्रत्येक निर्णय त्याचे ठाम असतात. तोच माणूस बेस्ट असतो मित्रांनो. बेस्ट तर जीवनामध्ये बेस्ट करा. बेस्ट केलं तर बेस्टच होणार. त्यामुळे गरजेचं आहे की आपण काहीतरी बेस्ट केलं पाहिजे लाईफ डेव्हलप होण्यासाठी. कारण की माणसाची लाईफ ही बदलत राहते. हाही त्याच गोष्टीवर माणूस थांबून राहत नाही. दिवसांदिवस बदल होत जातात. दिवसांदिवस डेव्हलप होत जाते. सध्या नोकऱ्याचे प्रमाण वाढले आहे, लेकिन प्रायव्हेट सेक्टरमुळे गव्हर्नमेंट जॉब्स भेटणं मुश्किल झालं आहे. शिक्षण होऊन खूप असे सारे लाखोनी संख्येने अशी मुलं आहे, ज्यांचं शिक्षण खूप झालं आहे. पण नोकऱ्यासाठी वन-वन भटकतात. वन-वन जावं लागतं. पण गव्हर्नमेंट काय होत नाही. तर शासनाने कुठेतरी काळजी घेतली पाहिजे. गव्हर्नमेंट जॉबसाठी जास्तीत जास्त जागा सोडल्या पाहिजे. सध्या शासन सोडत नाही आहे. कंपनी प्रायव्हेट सेक्टर होत चाललं आहे. गव्हर्नमेंट प्रायव्हेट सेक्टर होत चाललं आहे. हे कुठेतरी चुकीचं आहे. तर जो शिक्षण झालं त्याला चांगला जॉब मिळणं हे पण गरजेचं आहे. ही काळाची गरज आहे. पण असं होत नाही. शिक्षण भरपूर होतात, सर्व काही शिकतात. माझं पण शिक्षण भरपूर झालं आहे. पण सध्या काय म्हणावं असे जॉब नाही आहे बाहेर, नाही का. जॉब तरी काय 18-19 हजार पगार, याच्यावरती काय पगार कंपन्या देत नाही. आणि कुठंतरी डेव्हलप झालं पाहिजे. भारत देशाचं नाव कुठंतरी मोठं झालं पाहिजे. त्यासाठी ना चांगले चांगल्या लोकाला तुम्ही चांगल्या लोकांच्या मागं राहा. राजकारणी लोकांच्या मागं राहण्यापेक्षा एक आदर्श कर्तृत्ववान व्यक्तीचं तुम्ही मागं राहा. त्याला सपोर्ट करा. तेव्हा देशाचा विकास होईल, राज्याचा विकास होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय संविधान.